तुम्ही सर्व ठीक ना? तर माझ्या चॅनलवर मायलेकी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही हमेशा माझ्या रेसिपी बघत असता आणि मला खूप सपोर्ट करता. तुमचा मनपूर्वक धन्यवाद. तर अशीच आज आपण रेसिपी बनवत आहोत, ती म्हणजे कारल्याची भाजी. ती कधी कुणाला आवडत नाही, तर ही रेसिपी माझी रेसिपी बघितल्यावर तुम्ही नक्की बनवून खाता, लहान मोठे सुद्धा खातात आणि बोटं चाटत राहतात. तर चला आपण रेसिपीला सुरुवात. ते आपण कारल्याच्या चकल्या करून घेतल्या आहेत. आता याच्या आपण मीठ टाकूया. मीठ टाकते, थोडं जास्तच टाकायचं. त्याच्यात मीठ टाकलंय. एक लिंबाच्या फोडी, हे बघा, एक लिंबाच्या फोडी मी अशी थोडी दाबून टाकते. त्याचा रस पण टाकते, त्याचा रस पण करून टाकते आणि हे आपण असं मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करायचं, कारण का सगळ्या फोडीला लागलं पाहिजे ते. आणि मग आपण आता कढई गॅसवर ठेवूया. कढई ठेवली तापायला. आता या चकल्या आपण याच्यात टाकून देऊ. आपण असं याच्यात टाकून देऊया आणि याच्यात पाणी टाक. आता याच्यात आपण पाणी टाकूया. असं एवढं पाणी टाकलंय. आता याला वाफळून घेऊया. याच्यावर झाकण ठेवू 10 मिनिटं. तर चला मी तुम्हाला दाखवते मी मसाल्यामध्ये काय काय घेतलंय. हे बघा, 2 एवढ्या लसणाच्या पाकळ्या गेलाय, 10-15 लसणाच्या पाकळ्या, थोडस खोबरं, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, आणि बघा अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी पाऊण चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि मी थोडासा गुळ घेतला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर ऑप्शन आहे, गुळ नाही टाकला तरी चालेल, पण कारलं कडू होणार नाही याची मी गॅरंटी देते. तर चला आपण आता हे खोबरं आणि याचं थोडस छोटस वाटण करूया. तुम्हाला याच्यात कोथिंबीर आवडत असली तर टाका, मी असंच वाटते. लसूण आणि खोबरं मी वाटून घेते. आता कारल्याला फोडणी देऊया. तर आता मी कढई तापायला ठेवली. मी त्याच्यात टाकते 2 चमचे तेल. त्याच्यात टाकते थोडीशी मोहरी टाकते. मोहरी तडली की थोडेसे जिरे टाकते. थोडेच टाकायचे, कारण आपण जिरा पावडर घेतली आहे. आणि त्याच्यात थोडासा हिंग टाकते. थोडं टाकायचं, चिमूटभर, जास्त नाही. कढीपत्ता नक्की घ्या, कारण कढीपत्त्याच्या वासान खूप छान वास येतो त्याला. कढीपत्ता टाकते, हलवून घ्यायचं.
आता याच्यात टाकूया आपण खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं त्याचं वाटण. तर वाटण चांगलं मिक्स करून घेते. आता याच्यात टाकूया मसाले. कांदा लसूण मसाला, थोडीशी मिरची पावडर, हल्दी पावडर, धना पावडर आणि थोडीशी जिरा पावडर. हे चांगलं आपण परतून घेऊया. बघा याचं चांगलं मिक्स करून घेतला मसाला. आता याच्यात टाकूया हे आपण उकडलेले कारले. याला बी चांगलं मिक्स करून घेऊया. चांगला पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे, त्या कारल्याला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. किती छान दिसतंय बघा. आता याच्यात थोडस पाणी टाकू आपण. थोडं पाणी घेते मी. थोडस पाणी टाक. याला हलवून घेते. पाणी याच्यासाठी टाकायचं त्याच्यात की तो मसाला त्या कारल्याला चांगला लागतो, मिक्स होतो चांगला. 2 मिनिटं झाकून ठेवूया. बघा आपले कारले असे झाले. तुम्हाला गुळ टाकलाय मी थोडा. आता कारला चांगलं परतून घेऊया.